मुक्त विद्यापीठाच्या BA शिक्षणक्रमाच्या अधिष्ठान अभ्यासक्रमामध्ये मानवाधिकार असा एक विषय आहे। ह्या विषयाची माहिती आपण आज मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। प्रथम हे सांगा की मानवाधिकार म्हणजे नेमके कोणते अधिकार? मानवाधिकाराची कल्पना ही दिवसेंदिवस अशी विस्तृत होत चाललेली आहे। त्यामध्ये नव्या नव्या अधिकारांचा समावेश होतो आहे। पण सामान्यतः असं म्हणता येईल की सन्मानानं माणूस म्हणून जगण्याला जे अधिकार आवश्यक आहेत ते सगळे मानव अधिकारामध्ये समाविष्ट होतात। उदाहरणार्थ जगण्याचा अधिकार, आता तो तर मूलभूत अधिकार आहे, त्याच्याशिवाय तर बाकीच्या अधिकारांना काही अर्थ उरणार नाही। म्हणून कोणीही तुमचं जगणं कोणाही माणसाचं कायद्याच्या अधिकाराशिवाय संपू शकणार नाही। जगणं सुद्धा कसं, ते ज्याला आपण पशुसारखं जगणं म्हणतो ते नव्हे, सन्मानानं जगणे। म्हणून माणसाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, इतर पशूंना केवळ जगण्याचा अधिकाराचा आपण फरक करतो। तसं कुटुंब निर्माण करण्याचा, त्या कुटुंबामध्ये राहण्याचा, कारण कुटुंब हे एक प्रकारचं संरक्षणाचं कवच आहे, तसं सुद्धा माणसाचा अधिकार आहे तसं करण्याचा। आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी स्वतःचा विकास करण्याचा सुद्धा माणसाला अधिकार आहे असं आपण मानतो। त्याचबरोबर ते विकास करण्यासाठी म्हणून शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, तो शिक्षणाचा अधिकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतो। आपल्या आवडीचा व्यवसाय आपल्याला करता आला पाहिजे, आपल्याला त्यासाठी आवश्यक तिथं संचार कुठेही जाता आलं पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे माणसाला स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे। म्हणून आपल्या मताच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हा एक महत्वाचा मानवाधिकार आपण मानतो। त्याचबरोबर त्याच माणसं एकत्र जमतात, एका विशिष्ट उद्देशासाठी संस्था स्थापन करतात, अशा तऱ्हेनं संघटना स्थापन करणं, स्वतः शांततेने एकत्र जमणं, हे त्याला याचा अधिकार आहे। आणखी जो अधिकार घटनेने आपण दिला नाही, पण काम करण्याचा अधिकार हा सुद्धा मानवाधिकाराचा एक भाग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समुदाय मान्य करतो आहे। आणखी एक अधिकार आहे, तो म्हणजे माणसाला श्रद्धा ठेवण्याचा, विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे। मी एखाद्या धर्मावर श्रद्धा ठेवत असेल तर त्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा मला अधिकार असला पाहिजे, माझ्यावर जबरदस्ती कोणी करू शकत नाही। सामान्यतः असे सगळे जे अधिकार आहेत त्यांचा समावेश आपण आज मानवाधिकार या संकल्पनेमध्ये करतो। मानवाधिकार या संकल्पनेचा विकास कसा होत गेला? मानवाधिकाराच्या कल्पनेमध्ये अमेरिकन राज्यक्रांतीचा आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा फार मोठा वाटा आहे। आधुनिक काळामध्ये फार पूर्वी प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश आहे म्हणून सर्व माणसांचा सन्मान आपण केला पाहिजे असं आपण मानत होतो। हा एक अधिकाराचं रक्षण करण्याचा एक भाग होता। आधुनिक काळामध्ये आपण त्याला रूप असं दिलं की प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे, आणि ही घोषणा अमेरिकन राज्यक्रांतीच्या घोषणेमध्ये झाली। ही फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व सांगितली त्यामध्ये सुद्धा ही झाली। कॅथॉलिक पोपच्या विरोधामध्ये जे बंड काही ख्रिश्चनांनी, प्रोटेस्टंटांनी केलं त्यामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या पद्धतीनं धर्म चालवता आला पाहिजे, हे सुद्धा मानवाधिकाराचाच एक भाग होता। म्हणून मानवाधिकाराच्या अशा चळवळीतून थोडीशी आपण स्फूर्ती घेतली। भारतामध्ये जे काही झालं त्यामध्ये या पाश्चात्य शिक्षणाच्या माध्यमातून पाश्चात्य विचार सुद्धा भारतामध्ये आले, म्हणून भारतामध्ये सुद्धा या अधिकारांची जाणीव सुशिक्षितांच्या मध्ये निर्माण होऊ लागली होती। पण याला ज्याला आपण दृश्य रूप म्हणतो मानवाधिकारांचं, ते आलं हे 1948 मध्ये 10 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने एक मानवाधिकाराचा जाहीरनामा प्रकाशित केला, आणि सगळ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सभासद राष्ट्रांनी हे मान्य केलं की हे जे मानवाधिकार आहेत त्यांचं रक्षण आपापल्या क्षेत्रात करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू। हा जो जाहीरनामा आहे हा फार महत्वाचा असा मानला जातो। या जाहीरनाम्यामध्ये महत्वाच्या सर्व मानवाधिकारांचा समावेश झाला आणि याला एक प्रकारची जागतिक मान्यता मिळाली। नंतर याच्या अगोदर मात्र काही प्रयत्न झालेले आहेत, म्हणजे जे हे टप्पे आपण जे म्हणतो त्या दृष्टीनं फार महत्वाचे। उदाहरणार्थ सप्टेंबर 1926 मध्ये सर्व जगातल्या महत्वाच्या राष्ट्रांनी एकत्र येऊन गुलामगिरीची प्रथा ही नष्ट करण्याचं ठरवलं। हे गुलामगिरी विरुद्धची जी परिषद आहे ही सुद्धा मानवाधिकारांच्या इतिहासातला एक फार महत्वाचा टप्पा आहे, कारण यामध्ये एका माणसानं दुसऱ्या माणसाला गुलाम करण्याची कल्पना ही त्याच आहे असं जागतिक समूहानं ठरवलं।
आता भारतामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासात म्हणजे आश्चर्य आहे की ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती आपल्याला पारतंत्र्यात घालण्यासाठी इथं आपल्यावरून राज्य करण्यासाठी होतं, पण ब्रिटिश राजवट, ब्रिटिशांनी दिलेलं शिक्षण आणि ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढलेले भारतातले स्वातंत्र्य योद्धे या दोघांचंही मानवाधिकाराच्या चळवळीला योगदान आहे आणि या दोघांनी मिळून मानवाधिकाराची संकल्पना भारतामध्ये दृढ केली असं म्हटलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मिल सारख्याच लिखाण पाश्चात्य सगळं हॉब्स, लॉक, रुसो हे सगळं आपल्याला इंग्रजीतून इथं वाचायला मिळालं. म्हणून सुशिक्षितांच्या मध्ये माणसाच्या स्वातंत्र्याची, त्याच्या समतेची ही कल्पना या ठिकाणी रूढ होऊ लागली. आता या ऐहिक जीवनात माणसाच्या समतेला काय महत्व आहे हे जसं आगरकरांच्या पासूनचे सगळे हेवादी लोक आपल्याला सांगतात, त्याचबरोबर आपल्याला दुसरीकडे असं दिसतं की स्वातंत्र्याच्या चळवळीनं माणसं सगळी समान आहेत आणि ह्यांना सारख्या सन्मानानं जगलं पाहिजे म्हणून आपल्या चळवळीनं आपल्याला शिकवलं. याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन, सगळ्यात मोठं काही आपल्याला जे कोणी देणगी दिली असेल तर ती गांधीजींची आहे की गांधीजींनी माणसाच्या समतेला पहिल्या प्रथम आवाहन केलं. त्यांचं राजकीय नेते एवढंच काही मोठं स्थान नाही, आपल्या देशात समतेची चळवळ करणारा पहिला मोठा नेता म्हणून ते सुद्धा मानला पाहिजे. दुसरीकडे जे प्रत्यक्ष पददलित होते त्यांचे सुद्धा आवाज उठत होते. म्हणजे मग ते फुल्यांच्या काळातून असतील, ते नंतर आंबेडकरांनी ज्याला फार चांगलं रूप दिलं की जिथं अस्पृश्य मानल्या गेलेल्या आणि समाजातल्या सगळ्या माणुसकीच्या हक्कांना ज्यांना वंचित करण्यात आलं, त्यांच्यामध्ये जागृती आंबेडकरांच्या सारख्या त्यांच्यातून निर्माण झालेल्या नेत्या निर्माण केली. ह्या दोन्ही गोष्टींनी म्हणजे भारतातल्या समतेच्या चळवळीनं, भारताच्या राजकीय चळवळीनं आणि ब्रिटिशांच्या माध्यमातून आलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून भारतामध्ये मानवी हक्कांची संकल्पना दृढ होण्यासाठी मदत झालेली आहे. मानवाधिकार हे कायदेशीर अधिकार आहेत का? त्यांना आधार कशाचा, पाठबळ कशाचं नेमकं? मानवाधिकारांना पाठबळ दोन प्रकारचं आहे. एक, आपल्या घटनेमध्ये यातल्या काही महत्वाच्या मानवाधिकारांचा समावेश झालेला आहे. उदाहरणार्थ जगण्याचा अधिकार आहे, हा कलम 21 भारतीय घटनेनं दिलेला आहे. सर्व नागरिकांना एकच कायदा लागू राहील आणि सर्व लोकांना कायद्यासमोर समानता राहील हे कलम 14 मान्य केलेलं आहे. आपल्या घटनेनं कलम 19 प्रमाणे महत्वाची स्वातंत्र्य दिलेली आहे. संचाराचं स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे, संघटना करण्याचं स्वातंत्र्य आहे, शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सगळे अधिकार भारतीय घटनेनं दिले. जेव्हा एखादा अधिकार घटनेमध्ये दिला जातो तेव्हा तो कागदावरचा राहत नाही, तर त्या अधिकाराचा भंग झाला तर त्याच्या विरुद्ध दाद मागता यावी यासाठी न्यायालयाकडे जाण्याची तरतूद भारतीय घटनेनंच केलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 226 प्रमाणे सर्व उच्च न्यायालयांना 226-27 प्रमाणे काही विशेषाधिकार दिलेले. हे विशेषाधिकार म्हणजे एक तर बंदी प्रत्यक्षीकरण न्यायालय ज्याला आपण मराठीत म्हणतो हेवियस कॉर्पसचा अधिकार, असा तऱ्हेचा हुकूम न्यायालय देऊ शकतं. कोणाला अडकून ठेवलं असेल तर त्याला हजर करा न्यायालय म्हणू शकतं. परमादेश देऊ शकतं की सरकारचं एक कर्तव्य आहे पण ते सरकार करीत नाही, की एखाद्या माणसाला वेगळी वागणूक देऊ लागलं तर तुम्ही असं करू नका असं सांगण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. हा जो मॅन्डॅमस ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो असा हुकूम देण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. तिसरा प्रोहिबिशनचा अधिकार आहे की एखाद्या जागेवर एखाद्याची निवड झाली नाही किंवा एखाद्याला जे काम करण्याचा अधिकार नाही पण तो स्वतः दंडामुडकीनं करतोय तर न्यायालय त्याला प्रतिबंध करू शकतं. असा हा जो आदेश आहे त्याला प्रतिषेध अधिकार असं आपण म्हणतो. आणि एखादा माणूस कोणत्या अधिकारानं काम करतोय हे जर न्यायालयाने विचारलं त्याला आपण अधिकार न्यायलेख म्हणतो. रिट शब्दाला न्यायलेख असा मराठीत आपण प्रतिशब्द वापरतो. आणि एखाद्या न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याची तपासणी करायची, पुनर्तपासणी करायची, त्याला उत्प्रेषण न्यायलेख असं आपण म्हणतो, सर्च्युअरीचा अधिकार, की ज्या आधाराने कनिष्ठ न्यायालयांचे निकाल तपासण्याचा अधिकार, त्यामध्ये जर काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्याचा अधिकार न्यायालयानं आपण दिला. ह्या सगळ्यांचा मानवी हक्काच्या रक्षणासाठी न्यायालय उपयोग करू शकतं. असाच अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 प्रमाणे आहे की कोणत्याही भारतीय घटनेतील मूलभूत अधिकाराचा भंग झाला तर सर्वोच्च न्यायालय त्या संबंधीचा आदेश देऊ शकतं की हे तुम्ही दुरुस्त करा आणि करू नका. आता याच्या जोडीला एक नवी व्यवस्था आपल्याकडे आलेली आहे. 1973 मध्ये भारत सरकारनं मानवाधिकारांचं संरक्षण करणारा कायदा मान्य केला. हा कायदा संमत झाल्यानंतर आपल्याकडे
मानवाधिकार आयोग हा नेमला गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त झालेले मुख्य न्यायाधीश अशा आयोगाचे अध्यक्ष असतात. सर्वोच्च न्यायालयात निवृत्त झालेले किंवा मुख्य न्यायाधीश असलेले म्हणून निवृत्त झालेले लोक इथे सभासद असतात. या मानवाधिकार आयोगाकडे खूप तक्रारी येतात. 10,000 प्रकरणं दरवर्षी येतात. कोणीही माणूस त्यांच्याकडे तक्रार पुराव्यानिशी पाठवू शकतो आणि जिथं मानवाधिकारांचा भंग शासकीय यंत्रणेनं केलेला आहे असं वाटतं तिथं न्यायालयात त्या शासकीय यंत्रणेच्या विरुद्ध लढाई करणं अवघड असतं. पण हे जे आयोग आहे या मानवाधिकार आयोगाला न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत. कागदपत्र मागवणे, साक्षीदार घेणे, तपासणे, चौकशी करणे, शिफारसी करणे, दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करा अशा तऱ्हेचा आदेश, अशा तऱ्हे शिफारसी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला करणे, ह्या सगळ्या गोष्टी मानवाधिकार आयोग करू शकतं. ही एक आपल्याकडे दुसरी आज यंत्रणा उपलब्ध झालेली आहे. याच्या बरोबर याला आणखी एक म्हणजे जागतिक पातळीवरती 48 साली जो मानवाधिकारांचं जे एक जाहीरनामा प्रकट झाला, या जाहीरनाम्याच्या मागे सँक्शन काय, कायदा तर नाही तो, परंतु या जाहीरनाम्याच्या नंतर आणि सर्व राष्ट्रांनी वेगवेगळे करार जे केले त्या जाहीरनाम्याला मान्यता दिलेली आहे. म्हणून या जाहीरनाम्याची मान्यता जी आहे त्यामुळे सर्व राष्ट्रावर एक नैतिक बंधन आहे की हे या मानवाधिकारांचा आपण भंग करू नये. आणि हे जे लोकमताचं दडपण आहे त्याचा एक दृश्य परिणाम असा की अनेक राष्ट्र आपल्या राष्ट्रात काही मानवाधिकारांचा भंग करीत असले तरी जाहीरपणे ते आम्ही केलं नाही असं म्हणतात. म्हणजे एक काळ मध्ययुगीन काळात असा होता की आम्ही असं केलं म्हणून जाहीरपणे लोक सांगत होते, असं नाही सांगू शकत आता. निदान एवढा परिस्थितीतला बदल हा झालेला आहे. मानवाधिकारांना मान्यता मिळावी म्हणून भारतात कोणते प्रयत्न झाले? आता एक तर गोष्ट अशी आहे की आपल्याकडे मानवाधिकारांचा जो इतिहास आहे त्यातला एक इतिहास आहे की काँग्रेसनं एक ठराव कराची काँग्रेसमध्ये जो केला हाच पुढे घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव म्हणून आपण घटना समितीमध्ये 46 साली मान्य केला. या सगळ्यामध्ये अधिकार जे होते त्यातले 2 अधिकारांची विभागणी भारतीय घटनेनं अशी केली. एक राजकीय अधिकार, ते सगळे ताबडतोब दिलेले आहेत, ते सगळे मूलभूत अधिकार आहेत. आता शिक्षण घेण्याचा अधिकार, काम करण्याचा अधिकार हे आपण मनोमन मान्य केलेत, पण त्याचा समावेश मूलभूत अधिकारात केलेला नाही. याचं कारण स्पष्ट आहे. घटनाकारांच्या समोर अडचणीचा भाग असा होता की हे अधिकार जर आपण आज मूलभूत अधिकारात समाविष्ट केले तर आणि सरकारच्या जवळ, शासनाजवळ संपत्ती जर नसेल, अधिकार तुम्ही दिला शिकण्याचा, शाळा काढायला पैसे नाहीत, त्या अधिकाराचा उपयोग काय? शाळेमध्ये मुलगा गेला त्याला राहण्याची व्यवस्था नाही, या अधिकाराचा उपयोग काय? तीच गोष्ट काम करण्याच्या अधिकाराची आहे की काम मागेल त्याला काम आम्ही जाहीरपणे म्हणतो, पण हे काम देण्यासाठी इतकं काम उपलब्ध नाही म्हणून देशामध्ये हजारो बेकार आपल्याला नेहमी आढळतात. तेव्हा या दिशेने आपल्याला वाटचाल करायची हे लक्षात राहावं. म्हणून आपण काय केलं की जे सामाजिक अधिकार होते त्या सर्व अधिकारांना आपण राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केलं. म्हणून घटनेचं उद्दिष्ट म्हणून ते सुद्धा आहे, तिकडे आपण त्यांना एक प्रकारची मान्यता दिली आहे, पण फक्त त्याविषयीची दाद आपल्याला मागता येत नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार आणि मानवाधिकार यांचं नेमकं नातं काय? कोणते मानवाधिकार आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत? आता मानवाधिकारांच्यापैकी काही अधिकार हे राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केले, त्याविषयी न्यायालयात दाद मागता येते. बाकीचे जे मानवाधिकार आहेत त्याविषयी दाद मागता येत नाही असं सामान्यतः आपण आज म्हणू शकू. पण हेही तितकंसं खरं नाही. सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांच्या मध्ये आता मानवाधिकारांचा जो जाहीरनामा आहे त्याचा उल्लेख दरवेळेला करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या दृष्टीनं सरकारने त्याच्या स्वेच्छाधिकारात केलेलं काम हे बरोबर आहे की नाही हे न्यायालय जेव्हा तपासणी करतं तेव्हा राज्यांची मार्गदर्शक तत्व आणि त्याचबरोबर मानवाधिकारांचा जाहीरनामा या दोन्हींचा सुद्धा आधार भारतातले न्यायालय घेऊ लागले. म्हणजे मला तर असं वाटतं की भारतातील न्यायालयांनी एका दृष्टीनं या सर्व अधिकारांना न्यायालयाचा पाठिंबा मिळवून दिलेला आहे. मानवाधिकार हे निरपवादपणे अंमलात आणता येतात का? सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन त्यांना मुरड घालता येते का? उदाहरणार्थ मला असं म्हणायचं आहे की बालकामगारांचा प्रश्न, त्यामध्ये बालकांना कामगार नेमू नये, त्यांना खेळण्याचा, शिक्षणाचा अधिकार असावा हे मान्य करून त्यांना जर त्यांच्या कामावरून दूर केलं तर त्यांच्या कुटुंबाची उपासमार होते. किंवा
दुसरी गोष्ट, दहशतवादी, अतिरेकी, गुन्हेगार हे मानवाधिकारांचा फायदा घेऊन सुटतात. तर ह्या गोष्टी आणि मानवाधिकाराची तात्विक संकल्पना यांचा ताळमेळ कसा घालायचा? आपण विचारलेला प्रश्न तर फार महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर इतकं सोपं नाही. पण मानवाधिकारांचा आपण जेव्हा आग्रह धरतो तेव्हा आपल्याला दोन मर्यादा ह्या स्पष्टपणे मनात तरी ठेवल्या पाहिजेत. मानवाधिकार निरपवाद असावे ती आदर्श परिस्थिती झाली. पण पहिली मर्यादा अशी आहे की एकाच्या अधिकारानं दुसऱ्याच्या अधिकारावरती अतिक्रमण होऊ नये. उदाहरणार्थ, एखाद्याला स्वच्छंदपणे गाण्याचा, ध्वनिवर्धक वापरण्याचा अधिकार आहे. अमेरिकन न्यायालयाने ध्वनिवर्धक वापरणं हा सुद्धा मतप्रदर्शनाच्या अधिकाराचा भाग आहे असं म्हटलं. पण रात्री 2 वाजता गणपतीची पूजा आहे असं म्हणून भला मोठा जर लाऊडस्पीकर लावला, ध्वनिवर्धक लावला, तर आजूबाजूच्या सगळ्या लोकांची, आजाऱ्यांची, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची झोपमोड होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या अधिकाराला इतरांच्या अधिकार रक्षणासाठी, कारण इतरांना शांतपणे जगण्याचा अधिकार आहे, त्यासाठी मुरड घातली पाहिजे. एखाद्या माणसाला आपण तुरुंगात घालतो ते कशा करतात? त्याचा संचाराचा आणि सर्वत्र मुक्त राहण्याचा अधिकार आपण मर्यादित करतो का? तर तो इतर लोकांना शांतपणे जगू देत नाही आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे करतो. म्हणून इतरांच्या, समाजाच्या, समष्टीच्या अधिकाराच्या रक्षणासाठी व्यक्तीच्या काही अधिकारावरती नियंत्रण घालण्याची आवश्यकता पडते. ही पहिली मर्यादा. दुसरी मर्यादा अशी आहे की अनेक वेळा मानवाधिकारांचा वापर हत्यार म्हणून लोक करतात. म्हणजे जसं आपण व्यक्तीच्या बद्दल सांगितलं की जो गुंड आहे, दहशतवादी आहे, त्यालाही तो आरडाओरडा करतो की माझ्या मानवाधिकारांचा भंग झाला, मला अमुक रक्षण केलं नाही. आता ज्या वेळेला एखादा दहशतवादी कृत्य करतो तेव्हा त्याच्या विरुद्ध निरपवाद पुरावा फारसा मिळत नाही. उदाहरण मी आपल्याला सांगतो की पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया जेव्हा चालू होत्या त्यावेळेला पंजाबमध्ये दहशतवादी कारवायाबद्दल पकडलेल्या लोकांच्या पैकी फारच थोड्या लोकांना शिक्षा होऊ शकल्या, जवळपास नगण्य. याच्या उलट दहशतवाद्यांनी जे खटले भरले त्यांच्या नातेवाईकांनी, त्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आज तुरुंगात राहावं लागत आहे. आज पंजाबमध्ये पोलीस अधिकारी तुरुंगात आहेत. तेव्हा मग लोकांच्या मनात असा विचार येतो की ज्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत नाही परंतु ते दहशतवादी आहेत, त्यांच्या अधिकारांचा आपण काय विचार करायचा? फक्त त्यात एक विवेक ठेवला पाहिजे. तो विवेक म्हणजे असा की सत्ता जेव्हा अशी विनाचौकशी कोणालाही अटकेत ठेवण्याची, अगर मारण्याची आपण अधिकार कोणालाही देतो तेव्हा अशी कोणतीही यंत्रणा भ्रष्ट होण्याचा संभव असतो. आणीबाणीमध्ये जसं झालं की अधिकार दिल्याबरोबर त्यांनी सामान्य माणसाच्या वरती सुद्धा अत्याचार केले, तेव्हा अशा यंत्रणेच्या विरोधामध्ये लोकमत फार प्रभावी लागतं. म्हणून हा विवेक ठेवलाच पाहिजे की सर्वसामान्यतः ज्या माणसांच्या पासून समाजाला धोका आहे त्या माणसांच्या पेक्षा ज्या माणसांना सामान्य जे गोरगरीब आहेत, ज्यांना संरक्षण दुसरं काही नाही, त्यांना रक्षण त्यांचं कायद्याने केलं पाहिजे. त्यांच्या रक्षणासाठी इतरांच्यावरती निर्बंध घालण्याचा अधिकार शासनानं जरूर वापरला पाहिजे. अविकसित देश आपला विकास करून घेण्यासाठी धडपड करतायत, त्यांच्या या प्रयत्नांचा मानवाधिकारांशी काय संबंध आहे? आज एक विचित्र आपल्याला चित्र असं दिसतं की जे देश नव्यानं स्वतंत्र झाले आहेत, अगर आपला विकास करू पाहतायत, अर्धविकसित आहेत, अविकसित आहेत, अशा देशांच्या मध्ये लोकशाही सुद्धा नव्यानं रुजू लागलेली आहे. अशा देशांच्या मध्ये विकासाची इच्छा खूप जोरात आहे, पण त्यांना विकास आणि स्वातंत्र्य या दोन्हीचं रक्षण करणं हे किती बरोबर आवश्यक आहे हे सांगण्याची गरज आहे. याचं एक कारण असं आहे की राजकीय स्वातंत्र्य जसं महत्वाचं आहे तसं आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा महत्वाचं आहे. या विषयावर ज्यांनी चिंतन केलं असे आपले एक भारतीय जन्मानं असलेले असे नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी एक 5 स्वातंत्र्य विकासाला आवश्यक आहेत असं सांगितलं. या 5 स्वातंत्र्यांच्यापैकी पहिलं म्हणजे राजकीय स्वातंत्र्य. दुसरं स्वातंत्र्य त्यांनी सांगितलं म्हणजे आर्थिक सोयी, कारण आर्थिक सोयी उपलब्ध असल्या तर ते स्वातंत्र्य आहे, नाहीतर नसल्या तुम्हाला देत नाही आर्थिक सोयी म्हटलं तर मग काय तुम्ही विकास स्वतःचा करून घेणार. तिसरं सामाजिक संधी. प्रत्येक माणसाला, देशाला सुद्धा विकासाची संधी उपलब्ध असायला पाहिजे. पारदर्शकता हे एक त्यांनी फार आवश्यक स्वातंत्र्य असं सांगितलं की त्यामुळे सरकार असो,
आंतरराष्ट्रीय एखादी संघटना असो ती कसं वागते, काय करते, त्याचे निर्णय कोणत्या निकषावरती झाले, हे पारदर्शक असलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या विरोधात काय चाललेलं आहे हे लोकांना कळू शकेल. उद्या अविकसित देशाच्या हिताचा त्याच्यावर अन्याय करणारा निर्णय एखाद्या जागतिक व्यापार संघटनेने घेतला, पण तो त्या निर्णयाचे काय परिणाम आहे ते आम्हाला कळलं नाही तर त्याचं म्हणजे आमचं स्वातंत्र्य हे काही कामाचं राहणार नाही. आणि पाचवंच त्यांनी स्वातंत्र्य सांगितले सामाजिक सुरक्षेचं आहे, की तुम्ही कितीही समृद्ध व्हा, संपत्ती हो, पण देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला आणि सर्व वर्गांना एक प्रकारची सामाजिक सुरक्षा पाहिजे. ही सामाजिक सुरक्षा मिळवून देणं हा सुद्धा विकासाचा भाग आहे. म्हणजे आपला भारत देश खूप श्रीमंत झाला, आपलं ज्याला जीडीपी म्हणतो असं ते उत्पन्न जे आहे ते खूप वाढलं, प्रत्येक व्यक्तीचा असेल संबंध देशाचं उत्पन्न वाढलं, पण देशातला काही वर्ग हे खूपच दरिद्री राहिले. तर त्यामध्ये आपल्याला ह्या स्वातंत्र्य आणि विकास यांचा समतोल आपण साधला असा त्याचा काही अर्थ होणार नाही. आणि म्हणून मला चुका करण्याचा अधिकार आहे, मला माझं व्यक्तीला जसा विकासाचा अधिकार, राष्ट्राला सुद्धा विकासाचा अधिकार आहे. म्हणून स्वातंत्र्य हे विकासाच्यासाठी मूलभूत, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, अशी मूलभूत गरजेची गोष्ट आहे. मानवाधिकारांच्या रक्षणासाठी कोणती यंत्रणा उपलब्ध आहे, तिचा उपयोग कसा काय केला जाऊ शकतो? आता एक तर मी आपल्याला सांगितलं की न्यायालय आणि आयोग, मानवाधिकार आयोग दिल्लीमध्ये आहे, अनेक राज्यांनी मानवाधिकार आयोग नेमलेले आहेत, त्यांच्याकडे जाता येतं, तक्रार करता येते. पण यापेक्षा जी यंत्रणा मला असं वाटतं की फार आवश्यक आहे आणि ज्या दृष्टीनं आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यातलं पहिली गोष्ट, ज्यांना अधिकार आहेत त्यांना त्या अधिकारांचं शिक्षण देणं. म्हणजे जे तुमचं आज हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ करतंय त्यातला हा पहिला भाग झाला, की सामान्य लोकांना तुम्हाला अधिकार कोणते आहेत हेच माहीत नाही, आदिवासींना त्यांचे अधिकार कोणते आहेत ते माहीत नाही, हे त्यांना सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की या मानवाधिकारांचं नुसतं घोषणांनी रक्षण होणार नाही, व्यावहारिक पातळीवरती त्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही संरक्षण आणि सपोर्ट, मदत दिली पाहिजे. साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो की तुमच्या नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये अशी आदिवासी मुलं आहेत की जी मुलं गालीचे विडत होती, त्यांचं बालपण जे आहे ते हरपून जात होते, ती शाळेला जाऊ शकत नव्हती. आता त्यांना गालीचे विणू नको, शाळेला जा हे सांगणं हा मानवाधिकाराचा एक भाग झाला. पण तेवढ्याने भागत नाही, त्या मुलाला शाळेत जाता येईल आणि त्याला जी मजुरी गालीचे न विणण्यामुळे मिळेल ती मजुरी दुसऱ्या मार्गाने त्याच्या कुटुंबाला उपलब्ध करून देणं, हे त्याच्या शाळेला जाण्याच्यासाठीची आवश्यक गोष्ट झाली. हे सुद्धा करणं आपण आवश्यक आहे. आपण जसं मग म्हणाला की बालकामगारांच्या विरोधामध्ये उत्साहीपणे आपण असं म्हणतो की बालकामगारांच्यावरती बंदी घालावी, पण जिथं बालकामगारांनी काही मिळवल्याशिवाय कुटुंबच चालू शकत नाही, इतकी कमी मजुरी लोकांना मिळते आहे, त्या ठिकाणी बालकामगारांना पूर्णपणे मजुरीतून बाहेर काढणं म्हणजे त्या कुटुंबाला उपासमारीत लोटण्याचा प्रकार होईल. तेव्हा हा थोडासा विवेक आपण केला पाहिजे. म्हणून अतिरेक सुद्धा या मानवाधिकारांच्या चळवळीचा असा होता कामा नये. त्यांनी व्यावहारिक पातळीवरती हा अधिकार खरोखरच लोकांना कसा उपभोगता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तिसरी गोष्ट मला असं वाटतं की मानवाधिकारांच्या चळवळी करणारी मंडळी आणि राष्ट्र यांनी याकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये, ही फार आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे अमेरिकेसारखा देश आपल्याला आवश्यक असेल तेव्हा चिलीमधला मार्क्सवादी पक्षाचा निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाचा आपल्या यंत्रणेच्या मार्फत खून करतो. दुसरीकडे मानवाधिकारांची हत्या सारखी चालू आहे अशा काश्मीरसारख्या याच्यामध्ये पाकिस्तानविषयी गेली 25 वर्ष तरी अमेरिकेनं काही केलेलं नव्हतं. आज ठीक आहे, त्यांच्या भूमिकेत थोडा बदल झाला असेल. आणि जिथं मानवाधिकार चीननं तिनामेन स्क्वेअरमध्ये त्या मुलांच्यावरती अत्याचार केले तर त्याच्या विरोधात मात्र आवाज उठवतात. म्हणजे मानवाधिकार हा राजकारणाचा हत्यार होतो. हीच गोष्ट आपल्याकडे कशी होते की आपल्याकडे दरोडेखोर एक मारला गेला तर दरोडेखोर मारला गेला ही गोष्ट सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीनं समाधानाची असली पाहिजे की नाही. मग त्याची जात आपण हुडकतो, मग त्याच्यासाठी मानवाधिकाराचा भंग झाला म्हणून आपण आंदोलन करतो. आता हे करत असताना आपण विवेक हा बाळगला पाहिजे की सर्वसामान्य माणसाला, गरीब माणसाला रक्षण देणं हे काम आहे आपलं. असं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारण आणतो आणि राजकारण आणणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे आज बिहारमध्ये किंवा हरियाणामध्ये
दलित माणसाला कसलंही संरक्षण नाही. तो त्यांच्या गँगवॉर सारख्या राजकीय युद्धामध्ये ती माणसं मरतात. त्या परिस्थितीच्या विरोधामध्ये आपण उभं राहणं हे आवश्यक जसं आहे, तसंच कोणत्याही असं हत्यार करून दुसरे जे चांगली माणसं आहेत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर तिथं राजकारण आम्ही आणणार नाही. निरपेक्षपणे एक सत्तेत पक्ष आहे तर त्या पक्षाची सत्ता असताना आम्ही चळवळी करू, आमचा पक्ष सत्तेत आला तर मात्र आम्ही चळवळ करणार नाही असं जर कोणा एखाद्या संघटनेनं म्हटलं तर ही संघटना मानवाधिकारासाठी काम करण्याची संघटना नाही. हे एक राजकारणाला मानवाधिकाराचा दिलेला मुलामा आहे असं मला वाटतं. पण आपल्या भारतामध्ये फार मोठं काम लोकांच्या मानवाधिकाराची जाणीव देणे आणि त्यांच्या रक्षणासाठी काम करणं या दोन्हीची गरज फार मोठी आहे. एक आणखी मला सूचना अशी आहे की जे निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेले लोक आहेत, म्हणजे सरकारी अधिकारी असतील, न्यायाधीश असतील, या सगळ्यांना मानवाधिकारांचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांच्या मध्ये उदाहरणार्थ एखाद्या नदीमधली वाळू किती उपसली जावी हा काही फक्त मायनर मिनरल रूल्स खालचा प्रश्न नाही, हा मानवाधिकाराचा प्रश्न आहे. की त्या पर्क्युलेशन आजूबाजूच्या विहिरीत पिण्याचं पाणी येईल की नाही हे कलेक्टरने तपासलं पाहिजे. म्हणून आपल्या निर्णयानं मानवाधिकारावर कोणते परिणाम होतात हे या सर्व यंत्रणेला, न्यायाधीशांना सुद्धा समजून सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून तुमच्या म्हणजे जसं विद्यार्थ्यांना हा विषय शिकवला पाहिजे तसं निर्णय प्रक्रियेत जे समाविष्ट होणारे लोक आहेत त्या सगळ्यांना सुद्धा हा विषय समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. आता आपण न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याकडून मानवाधिकार म्हणजे काय, ते कोणते, ते कसे प्राप्त झाले, त्याचा विकास कसा झाला इत्यादी सर्व माहिती मिळवू. मला खात्री आहे की विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासामध्ये ह्या गोष्टीचा, ह्या मुलाखतीचा आपला निश्चित उपयोग